चंद्रपूर जिल्ह्यात कृषी विभागाने 4,85,000 हेक्टरवर खरीपाचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात कापूस, धान, सोयाबीन आणि तूर ही प्रमुख पिके आहेत. यातील कापूस आणि धान याची प्रत्येकी टक्केवारी 40% एवढी आहे, तर सोयाबीन आणि तूर यांची एकूण टक्केवारी 20% आहे. जिल्ह्यात रासायनिक खतांचा तुटवडा नसून एकूण 68,000 मेट्रिक टन खत शिल्लक आहे. राज्य शासनाने आवाहन केल्यानुसार शेतकऱ्यांनी 15 जूनपूर्वी पेरणीची घाई करू नये असे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यात 7 जून रोजी मान्सूनचे आगमन होते, मात्र अजूनही तापमान चढेच असून पावसाचा पत्ता नसल्याने यंदाचा खरीप हंगाम उशिराने सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरीप हंगामाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जपुरवठाही सुरळीत करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्याचं खरीप हंगामाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र 4,65,000 हेक्टर आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आपण 26-27 करता 4,85,380 हेक्टर पिकाचं आपण नियोजन करण्यात आलेलं आहे. जिल्ह्यातले प्रमुख पिकं जी आहेत कापूस, भात, सोयाबीन आणि तूर ही 4 महत्त्वाची पिकं आहेत. जवळपास कापसाचा एरिया आणि भाताचा एरिया 40% क्षेत्रावरती दोन्ही पिकाचं क्षेत्र आहे. बाकी 20% क्षेत्रावरती इतर पिकाचं क्षेत्र आहे. चंद्रपूर जिल्ह्यासाठी रासायनिक खताची मागणी आपण नोंदवण्यात आलेली आहे. आज अखेर आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण पुरवठा झालेला 31 मार्चपासून शिल्लक असलेला साठा व 31 मार्चनंतर 1 एप्रिल ते आज अखेर पुरवठा झालेला खत असं एकूण 1,34,406 मेट्रिक टन रासायनिक खताचा पुरवठा झालेला आहे. आज अखेर विक्री झालेला रासायनिक खत आहे 66,247 टन. जिल्ह्यामध्ये 68,159 मेट्रिक टन एवढं खत जिल्ह्यामध्ये शिल्लक आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.